ह्याच्या खाली कशी आणायची रे? ए चल बघूया, घालूया गाडी. अडकले सांगणार का काढून द्या आता गाडी मला. मी सांगणार काढून द्या गाडी मला. आणि गौतमी पाटीलला आपल्याला मेन्शन केलं, लई बरं वाटलं. सप्पत भाई, त्याला एवढा आनंद झाला. सप्पत फिलिंग टाकत. पहिली स्टोरी माझी टाकला नाही मॅडमनी. आम्हाला आता कुठे आणणार आहे आम्हालाच माहिती नाही. तर बघूया. हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. इसका नाम है राजेश वस्त्री ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आहे डे 9. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय बघायला भेटतं आणि काय कंटेंट भेटतं. सो लेट्स गो. तर आपण चाललो आपली गाडी घेऊन. चकाचक वाटतं का. आज आहे डे 9. तर बघूया आज 9व्या दिवशी काय ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला भेटतं आणि काय करता येईल. सो लेट्स गो. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काम. चला आता मी चाललो आहे. गाइस 2 दिवस तकवा मारला. 3 दिवस. काल आम्ही गौतमी पाटीलला बघायला गेलो. खरंच फिलिंग ढगात. ये सब क्या देखना पड़ रहा. मॅडमनी मला काय मेन्शन केलं. हे बघा, शपथ मला लई बरं वाटतं. फिलिंग ढगात. सो हॅपी. आजचा दिवस खतरनाक. गौतमी पाटीलचा फॅन आहे काय तू? नाही, पहिल्यांदाच बघायला गेलो रे. हे स्क्रीनवर दाखवला नाही की काय? हा रिअल मध्ये पण आहे. आम्ही स्टेज होईल. 3 दिवस तकवा मारून आला माझ्यासोबत. आणि गौतमी पाटीलला आपल्याला मेन्शन केलं, लई बरं वाटलं. सप्पत भाई, त्याला एवढा आनंद झाला. सप्पत फिलिंग टाकत. पहिली स्टोरी माझी टाकला नाही मॅडमनी. लई बरं वाटलं त्यांना. मग भावाला आज अवॉर्ड भेटला. चला नंतर भेटू आपण डायरेक्ट. त्याचा कॉल चालू. पवनीला चाललोय. आता आम्ही कुठं आलो आहोत सांगाल का बाबा? आता आम्ही जंगलाच्या रस्त्यात फिरतोय. तर गाईच आता आम्ही इकडे आलोय फवारणीला. आम्हाला आता कुठे आणणार आहे आम्हालाच माहिती नाही. तर बघूया. राजू, मी काय म्हणतो माहितीये काय? बोल ना भावा. एखाद्या आम्ही दोघं आलो ना, तर कुठे तू जाशील एकीकडे, मी जाण एकीकडे. Yes bro, पत्ताच नाही ना. आणि वाटा पण नाही असं खबर कुठे आलो आणि असं काय समजणार पण नाही कुठे चाललो. आम्हाला जंगलात जंगल तोड. गाईच वातावरण बघा इकडे मस्त थंडगार झालंय. थंडीचं आणि धुकं आहे बऱ्यापैकी. नारळी बिरली बघा सुंदर अशा लावलेल्या. भाई व्ह्यू बघा, पाठी बॅक साईडला व्ह्यू बघा. तरी म्हटलं अजून फोन कसा नाही आला भाई. कॅमेरा चालू केला की फोन येतो भाई. बोलणार काय? गाईज आता आम्ही पुढे जंगलात आहे. काय सांगू तुम्हाला. पुढे रस्ता आम्ही खडबडे रस्त्याने चाललोय. गाईज हे बघा काय होत आहे ते. हा बघा, हिलाट आला. हिलाट आला. हिलाट आला. क्यों हिला डाला ना. हे गाईज आम्हाला 4-5 दिवस तकवा मारून आज आले. अक्षरशः फसवत होते. गौतमी पाटीलला बघा किती वेळा. अरे होय बाबा, इथं ह्याला असं नावं ते आठवण येते ना आता गौतमी पाटीलची. काय सांगू. हे बघा काय रस्ता बघा. काही सांगू तुम्हाला, आम्ही जंगलाच्या वाटा शोधतोय. अरे गाडीला कलर केलेला आहे भाई, त्या क्रॅश पडणं 100%. काय बघा काय पुरा टोटली ऑफ रोड आहे. काय सांगशील. हे बघा साईडने झाडा झुडपा. काय बघा, हातात कॅमेरा, एका हातात गाडी. बाप रे, खाली दरी आहे. अरे ह्याच्यात नाही. अरे भाई, आदमी को नहीं लाना है, गाड़ी को लाना है ऊपर. गाड़ी नहीं, गाडी फरफरेगी. चला आपण गाडी बघूया. परवा दिवशी ना, रस्ता डेंजर परवा आहे. दिवशी ना पाणी आहे का? दगड लावणार नाही बहुतेक, मला लावायला लागणार आहे. रस्ता डेंजरच आहे. ह्याच्या खाली कशी आणायची रे? ए चल बघूया, घालूया गाडी. अडकले सांगणार का काढून द्या आता गाडी मला. मी सांगणार काढून द्या गाडी मला. ये बस या. रस्ता लय गाडी डेंजर आहे. काय सांगशील तुम्हाला, लय बेकार आहे. त्या बघा तात कुठे येतो बघा. झाडा बघा, झाडा शोधत येतोय भाव आपला. झाडा झुडपात नाही यायला लागलं. आता काहीच आम्ही गाडी चालवतो. जरा सिरियस लय मॅटर आहे. डेंजर रस्ता आहे. जरा चुकला की डायरेक्ट आम्ही दरी आरपार. खाली दरी दरी दिसणार पण नाही. खाली वाईट वाईट दिसते ना. दुःख दुःख. आम्ही डायरेक्ट 1 to 4 1 to 4. तर गाईज नंतर भेटू आपण. तर गाईज आता आम्ही मौत को छू के बाहेर आ गए. हालत बेकार आहे. त्याच्या ना कुठं ना हेरले काटे लावाय पाहिजे, नाहीतर काय. तर गाईज हे बघा, इथं आपली गाडी लागली. इकडे आपलं जायचं आहे. वातावरण बघा इथलं निसर्गरम्य वातावरणात आम्ही
झाडांमध्ये श्वास घेत चाललोय. व्हॉट व्ह्यू. काय सीन आहे. पाणी बाप रे, हे खरं गाव आहे. झऱ्याचं पाणी. इसके अंदर हम डूब सकते हैं क्या? कैसे कैसे लोग रहते हैं यार. सुपारे बघ, सुपारे. सकाळपासून काय आपण ब्लॉग केलेला नाही. सो चला काहीतरी करूया. लेट्स गो. जरा आपण बाहेरचा व्ह्यू घेऊया. मग शेतानं बघितलं होतं ना, तर बघूया. आता मग जेवलो मी एक किती वाजता, 2:30 वाजता, नाही सॉरी 1:30 वाजता जेवलो. आणि जेवून चांगला झोपलो होते 1 तासभर. आणि आता उठलो बघतोय तर काय ब्लॉग तर आपला झाला आहे नाही. सो चला बघूया आज काय ब्लॉग करायला भेटतंय. आणि आता आपण चाललो आहे वरती. बघूया काय लोकेशन भेटतं आपल्याला. वरती आहे, आलो तेव्हा बघितलं व्यवस्थित होतं लोकेशन. तर बघूया. चलो गाइस. इधर जंगल में कोई शेर भी आया तो खत्म भाई. संपूर्ण घाटी चढतोय मी बघा. इकडे घरं आहेत. आणि इकडे आले ना मी, गावाचं नाव तर नाही माहिती आहे. तर गाईज मी लोकेशनला आलो आहे. कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल 30 गाड्या आहे. फक्त मी जरासा पुढं आहे त्यापेक्षा लोकेशनच्या. आणि तिकडे रोडचं काम चालू आहे. जेव्हा शॉकिंग येईल, आवाज येईल तुम्हाला. तिथनं व्ह्यू बघा काय बघू शकता. इकडे खाडी आहे. काय व्ह्यू येते भाई, खतरनाक. आणि इकडं रोडचं काम चालू आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. बॅकग्राऊंड बघा वाटतं. मस्त लोकेशन भेटलं होतं. गाईज रोडचं काम चालू आहे इकडे जोरात. सो लेट्स गो. आपण जाऊया आता इथलं. काहीच आजच्या ब्लॉगमध्ये काय आपल्याला एवढं काय खास नाही, पण आपल्याला डे स्किप नाही करायचे आहेत, त्याच्यामुळे मी ब्लॉग करतोय. तर सॉरी गाईज, कुछ दिखा नाही पाया मैं आज. तरी पण तुम्ही ब्लॉग बघत राहा. अजून काय आपल्या डे 9मध्ये काय आपल्याला करता येईल ते करू आपण. अजूनसुद्धा आपल्याकडे 3 तास बाकी आहेत दिवसाचे. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. अजून एक आपलं लोकेशन पुढे आहे, ते आपलं बघायचं आहे. सकाळी येताना आपण बघितलं ते. सो लेट्स गो. नारळीचे वगैरे झाडं आहेत. तर गाईज आता जे आपण खाली सकाळी जे बघितलं ना पाणी येतं ते झऱ्याचं, ते गाईज इथून स्टार्ट आहे बहुतेक. हे बघा इकडून असं पाणी येतं ते. बघा इथून झरे आहेत. हा एक झऱ्याचा बहुतेक पाईप आहे. बघा झऱ्याचं पाणी जे की आपण सकाळी तिथे बघितलं होतं ना खाली, तर नारळी वगैरे आहे तिथे आपण गेलो सकाळी पहिल्याच लोकेशनला आल्याला. सो तिथे हे जातं आहे झऱ्याचं पाणी. बघू शकता बघा. आणि विहिरीला पाणी बघा फुल. अभी इतना नज़दीक है ना पाणी. हे बघा इकडून घे जाते ते पाणी. साफसफाई मस्त आहे इथे, स्वच्छता आहे 1 नंबर. श्वासन एकदम थंड येतो नाकात. नज़ारे के साथ हम इधर बात कर रहे हैं. जब तक जिंदा है तब तक ब्लॉगिंग करेंगे. काहीच आता आपण जातो जिथं आपले झऱ्यात. सकाळी मी तुम्हाला बोललो की आता आपण आलो तिथून झऱ्याचं पाणी येतं आहे, तिथं आपण जातो तिथं. तर चला दाखवतो कुठे जाते वो पानी, किधर गिर रहा है वो पानी. जल्दी की फवारणी चालू है आगे. तर गाईस हे बघा हेच ते पाणी जे की झऱ्यातून वरतून आलं आहे. जुन्या पद्धतीतलं घर आहे की काय. ह्याच्यावर किती आहे, 1983 मधला तांबे आहे भावा. अब ब्रँड इज ब्रँड. 17-11 आहे. 1983 सालाचा. मग घर कधीच असेल. मग तेच म्हणतोय घराच्या आधीच असणार आहे. 83 म्हणजे आपण जन्मलो पण नव्हतो रे. तांब्या बघा चकचकीत. गाईज आता आम्ही तिथं आहे ना. झाडा झुडपात लय बेकार परिस्थिती. चाललंय संध्याकाळी येतंय. ये गाईज आता आम्ही जिथं आहे ना ते भरपूर जुना पुराणा काळातलं घर आहे. जे एकदम पण नाही की जेणेकरून जुनं आहे घर तिथं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो पूर्ण नेचर म्हणजे एक पूर्ण निसर्ग तिथं आहे बसलेला. तिथं आम्ही आहे जेणेकरून 4ही बाजून झाडं आहेत. आणि बघा एकदम पूर्ण 4ही बाजून म्हणजे काय बोलायची सोय नाही. पूर्ण थंडगार असं वातावरण आहे इथं. ते बघा 4ही बाजून झाडं आहेत. काय व्ह्यू आहे इथला तुम्हाला सांगू शकत नाही. एवढा खतरनाक व्ह्यू आहे. रिअल आजमावं लागेल तरच तुम्हाला समजेल.
तर गाईज चहा वगैरे तर पिऊन झाले. सो आता चला आता आपण बसूया जरा गाडीमध्ये. चला गाईज थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे घरी जायला. तर गाईज फायनल आपण आलो गाडीमध्ये. जवळजवळ आज पण कमीत कमी 3 ते 3.5 किलोमीटर चाललो आहे. का तर कंटेंटसाठी. पण कंटेंट का आपल्याला एवढा खास भेटला नाही. ठीक आहे भेटला तो भेटला. आपण शूट केला आहे तर आपण ह्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. आता आपण चहा पण प्यायलो. तर आता आलो दुकानामध्ये गाडीमध्ये. तर गाईज आता आम्ही फवारणी करून वगैरे निघालोय. लई बरं वाटतं रे. गाईज जरा तुम्हाला जर क्रीम माहिती असेल ना प्लीज जरा कमेंट करा ना. नको 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 जर तुम्हाला क्रीम माहिती असेल ना आम्ही निघालो. थांब ना राजू. जरा जर तुम्हाला जर पांढऱ्याची जरा क्रीम माहिती असेल ना तर प्लीज राजूबाईला जरा कमेंट करा. म्हणजे तुम्हाला सांगेल जरा. तू आहेस की गोरा भावा. नाही रे एवढा काही गोरा आहे. आज जाऊ चालतंय ना. भावा, चालतंय. अरे उन्हात ना ठीक आहे देवानं रूप देणार. उन्हात अनात ना फिरतोय तर काला होणारच रे. मेहनत करतोय भरपूर भावा. तर चला गाईज एवढा रस्ता डेंजर होता ना काय सांगू. हे बघा हे बघा, काजळ बिजू आहे. आणि आता चला आता आपण निघूया. आता आपल्याला गाडी चालवायची व्यवस्थित. सो लेट्स गो अभी चलेंगे और बाद में मिलेंगे हम. हो बाय बाय. तर मी संध्याकाळी आलोय घरी आणि हा मला डायरेक्ट पेट्रोल पंपात घेऊन आलाय. चहा मात्र आम्हाला भाव आता आम्ही चाललोय नाईट आउट करतोय. सो गाईज आपला डे 9 पण संपलाय. जर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर गाईज आपण भेटू डायरेक्ट डे 10 ब्लॉगमध्ये. तर तब तक के लिए बाय अँड टेक केअर.